नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुरळीची वडी. याला काही ठिकाणी खांडवी सुद्धा म्हणतात. बऱ्याचदा सुरळीची वडी बनवताना पीठ थापताना किंवा वळताना ती तुटते, नीट जमत नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची वडी कधीच बिघडणार नाही. आता इथे सर्वात आधी एका भांड्यात 1 वाटी दही घेऊया आणि त्याच वाटीने मोजून 1.5 ते 2 वाट्या पाणी घेऊया. हे मिश्रण व्यवस्थित घुसळून घ्या, म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत. आता यात आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकूया. पुढची स्टेप बघण्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर पटकन लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आता यामध्ये 1 वाटी बेसन म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ हळूहळू टाकत राहा आणि विस्करने किंवा रवीने नीट मिक्स करा. लक्षात ठेवा, मिश्रणात एकही गुठळी राहता कामा नये, तरच वडी मऊ होते. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा हळद टाकूया. आता हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर शिजवायला ठेवा. इथे आपल्याला अजिबात थांबायचं नाहीये, सतत हलवत राहायचं आहे. पीठ जसजसं शिजेल तसतसं ते घट्ट आणि चमकदार होऊ लागेल. साधारण 8 ते 10 मिनिटात पीठ तयार होतं. पीठ तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर ताटावर थोडं पीठ पसरून पाहायचं. जर ते सहज निघालं तर समजायचं की पीठ तयार आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण पीठ खूप पातळ पसरायला जातो आणि ते ताटाला चिटकून बसतं. रोल करताना त्याचे तुकडे पडतात. जर तुमच्यासोबत असं होत असेल तर अजिबात काळजी करू नका. इथे एक छोटीशी ट्रिक वापरा. जेव्हा तुम्ही ताटावर पिठाचा पहिला थर लावता तो थोडासा सुकू द्या, साधारण 30 सेकंद. जर तुम्हाला वाटलं की हा थर खूपच पारदर्शक किंवा पातळ आहे तर त्यावर पुन्हा एकदा गरम पिठाचा दुसरा थर हलक्या हाताने लावा. यामुळे वडीला थोडा बेस मिळतो आणि रोल करताना ती तुटत नाही. आता वरून खिसलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि 5 मिनिटं थंड व्हायला ठेवून देऊया. पीठ थंड होईपर्यंत आपण इथे जिरे आणि मोहरीची एक छान फोडणी तयार करून घेऊयात. पीठ आता थंड झाले आहे तर आपण उभ्या पट्ट्या कापून घेऊयात. काही लोकांना वाटतं की वडी पातळच हवी, पण खरं सांगायला गेलं तर थोडी जाड वडी खाताना जास्त चविष्ट लागते, कारण त्यामध्ये बेसनाचा तो मऊपणा आणि मसाल्यांची चव जास्त जाणवते. जर पीठ व्यवस्थित शिजलं असेल तर वडी जाड असली तरी ती तोंडात टाकताच विरघळते. जे पहिल्यांदा सुरळीची वडी बनवत आहेत त्यांनी मुद्दाम पिठाचा थर थोडा जाड ठेवावा, ज्यामुळे तुम्हाला रोल वळताना आत्मविश्वास येईल आणि वड्यांचा आकारही एकसारखा येईल. एकदा तुम्हाला रोल वळायची सवय झाली की मग तुम्ही हळूहळू पातळ वड्यांचा सराव करू शकता. जर पीठ जास्तच पातळ झालं असेल आणि ताटावर पसरत नसेल तर कढईत पुन्हा 2 मिनिटे परतून घ्या. पीठ कढई सोडू लागलं की समजावं ते तयार आहे. गरम असतानाच कृती करा. लक्षात ठेवा, पीठ गरम असेपर्यंतच ते पसरवता येतं. एकदा का ते थंड झालं की मग त्याचे गोळे बनतात आणि वडी थापता येत नाही. त्यामुळे ही प्रोसेस थोडी वेगाने करा. आता वेळ आली आहे या पिवळ्या धमक वड्यांना आपली खास फोडणी देण्याची. जिरे आणि मोहरीची ही कडकडीत फोडणी जेव्हा या मऊ वड्यांवर आपण अशी सगळीकडे पसरवतो तेव्हा जो खमंग वास सुटतो ना, तो ऐकूनच भूक लागते.